देशभरात सध्या पुण्यातील केतन अग्रवालच्या हत्येचं प्रकरण चर्चेत आहे। 18 जूनला लोहगडावरून पडून केतनचा मृत्यू झाला अशा बातम्या आल्या। शिया गोयल हिच्याशी केतनचं लग्न ठरलं होतं, मात्र तिला त्याच्यासोबत लग्न करायची इच्छा नव्हती, म्हणून तिनं चेतन चौधरी या मित्रासोबत मिळून केतनच्या हत्येचा प्लॅन रचला आणि 18 जूनला त्याला लोहगडावरती नेऊन तिथून खाली ढकललं। अख्ख्या देशाला हादरवणाऱ्या या केसमध्ये चेतन आणि सिया या दोघांना अटक करण्यात आली। मात्र ज्यावेळी केतनला मारलं त्यावेळी सिया सुद्धा दरीमध्ये पडू शकली असती, यामुळे आरोपींनी जबरदस्त अशी प्लॅनिंग केली होती। यासाठी त्या दोघांनी सराव सुद्धा केलेला। आणि आणखी एक गोष्ट जी तुम्ही ऐकलेली नाहीये, ती गोष्ट जर तुम्ही ऐकली तर डोक्यावर हात माराल। ही गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सातत्याने वेगवेगळे आणि शॉकिंग अपडेट्स समोर येताना दिसत आहेत। केतनला लोहगडवर नेऊन मारण्यापूर्वी सिया आणि चेतननं फुल ऑन डिटेल प्लॅनिंग केलं होतं। केतनला मारण्याच्या ठिकाणावर पोहोचल्यानंतर सियानं पाणी पिण्यासाठी किंवा बुटांची लेस बांधण्यासाठी खाली बसावं असा या दोघांनी प्लॅन आखला होता। सिया खाली बसल्यानंतर तो क्ल्यू मिळाल्यानंतर चेतन पाठीमागून येईल आणि केतनला दरीमध्ये ढकलेल असं या दोघांच्या प्लॅनमध्ये ठरलं होतं, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मात्र सियाचं खाली बसणं हा काही फक्त एक इशारा नव्हता, तर तो स्वतःला वाचवण्यासाठी तिनं काढलेली एक युक्ती होती। चेतननं ढकलल्यानंतर खाली पडताना स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात केतननं जर सियाला पकडलं असतं, तिचा हात धरला असता, तर ती सुद्धा त्याच्यासोबत खोल दरीमध्ये पडू शकली असती अशी भीती या दोन्ही आरोपींना होती। त्यामुळं सियाला वाचवण्यासाठी ती खाली बसून केतनपासून दूर राहील असं त्या दोघांनी ठरवलं होतं। केतनला धक्का दिल्याच्या क्षणी काय घडू शकेल याचा सखोल विचार करूनच या दोघांनी पूर्णपणे तयारी केली होती। तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे आरोपी चेतन चौधरीनं आपली ओळख लपवण्यासाठी प्रत्येक पाऊल अत्यंत व्यवस्थितपणे उचललं होतं। पुण्यापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर लोहगड किल्ल्यावरती तो कारऐवजी स्कूटरनं गेला, जेणेकरून टोल नाक्यावरती वाहनाची कुठलीही नोंद होऊ नये। पोलिसांनी या गुन्ह्यात वापरण्यात आलेली त्याची जी गाडी आहे, टू व्हीलर आहे, ती जप्त केलेली आहे। चेतननं लोहगडवरती जाण्यापूर्वी तिथं पोहोचल्यानंतर आपला पेहराव सुद्धा बदलला। त्यानं हुडी घातली आणि तो किल्ल्यावरती गेला होता। तो CCTV मध्ये सुद्धा दिसून आला होता आणि त्यानंतर त्याच्यावरती संशय बळावला होता। त्यानंतर त्यानं हुडी काढून काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आणि तपास यंत्रणांच्या मते आता लोकांची दिशाभूल करणं आणि स्वतःची ओळख लपवणं हा त्यामागचा उद्देश होता। रविवारी पोलिसांनी सिया गोयलला ते घेऊन गेले होते आणि एका डमी पुतळ्याच्या सहाय्यानं संपूर्ण घटनेचं रिक्रिएशन सुद्धा केलं होतं। यावेळी घटना नेमकी कशी घडली, आरोपींनी आपला कट कशा प्रकारे राबवला आणि गुन्ह्याची अंमलबजावणी कशी केली याबाबत आरोपींकडनं संपूर्ण माहिती जाणून घेण्यात आली। चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी कबूल केलंय की हत्या करण्यापूर्वी त्यांनी लोहगड किल्ल्यावरती जाऊन योग्य जागेची पाहणी केली होती। तसंच आपली ही योजना यशस्वी करण्यासाठी त्यांनी या हत्येसाठी आधी सराव सुद्धा केला होता, प्रॅक्टिस सुद्धा केली होती। आता धक्कादायक आणि विशेष गोष्ट म्हणजे डिसेंबर 2025ला चेतन आणि सिया हे राजस्थानला फिरायला गेले होते। जोधपूरला ते फिरायला ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस जोधपूरच्या मेहराना किल्ल्यावरती या हत्येची रिहर्सल या दोघांनी तिकडे सुद्धा केली होती, अशी सुद्धा माहिती समोर येते। हत्येच्या एक दिवस आधी सिया आणि चेतननं पुण्याच्या लुल्लानगरमधल्या एका कॅफेमध्ये बसून केतनचा काटा काढण्याची संपूर्ण स्क्रिप्ट तयार केली होती। इतकंच नाही तर यापूर्वी दोघांनी लोहगड किल्ल्यावरती येऊन हत्येसाठी जागेची, जसं की सुरुवातीला सांगितलं, निवड केली होती आणि तिथं गुन्हा कसा करायचा, म्हणजे केतनला कसं मारायचं याची रिहर्सल तिथं सुद्धा केली होती। मग 18 जूनला लोहगड किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर सियानं पाणी पिण्याच्या बहाण्यानं किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्यानं खाली बसून त्याच्या मागून चालत येणाऱ्या चेतन चौधरीला इशारा केला। सिया खाली बसण्याच्या मागं पोलिसांच्या मते एक क्रूर असं कारण होतं,
केतन दरीत कोसळत असताना त्यानं स्वतःला वाचवण्यासाठी सियाला पकडू नये म्हणून ती यावेळी खाली बसली आणि केतन 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा जीव गेला. आता हे सगळं पोलीस तपासामधनं समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतनला कड्यावरून खाली ढकलल्यानंतर सिया गोयलनं तातडीनं कोणताही आरडाओरडा केला नाही. म्हणजे केतन खाली पडल्यानंतर सिया तातडीनं लगेच तत्काळ ओरडली नाही किंवा तिनं आरडाओरडा केला नाही. ती जवळपास 2-3 मिनिटं शांतपणे उभी होती. केतन तिथून सुखरूपपणे सुरक्षितपणे निसटला आहे की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कृत्य करताना आपल्याला कोणी बघितलंय का नाही याची पूर्ण खातरजमा सियानं केली. आणि त्यानंतर केतन हा दरीत पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक किंवा पोलिसांची मदत मागण्याऐवजी सियानं सगळ्यात आधी आपल्या आईला एक फोन केला आणि त्यानंतर केतन म्हणजे आईला तिनं असं सांगितलं की केतन किल्ल्यावरनं खाली पडलाय आणि 15 मिनिटं जवळपास ती वेगवेगळ्या नातेवाईकांसोबत फोनवरती तिथं बोलत राहिली. तिच्या या वर्तनामुळं किंवा तिनं हा वेळ घालवल्यामुळं केतनला वेळेत वैद्यकीय मदतसुद्धा मिळू शकली नाही आणि त्यातच केतनचा अंत झाला. त्यानंतरचा सगळा ड्रामा जो आहे तो सातत्यानं आपल्यासमोर येताना दिसतोय. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. माहितीपूर्ण व्हिडिओ, राजकीय विश्लेषणं आणि ग्राउंड रिपोर्ट्ससाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.